तर आपण ही थेट दृश्य पाहतोय बारामतीतली सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झालेल्या आहेत। स्मृतीस्थळावर अभिवादन करताना आपल्याला दिसतात। पण यांच्यासोबत आपण पाहतोय राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित आहेत। सोबतच पाट आणि जय पवारही उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित सुनील तटकरे देखील उपस्थित झालेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दादांच्या स्मृतीस्थळावर दाखल झालेल्या आहेत। स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन करून त्या बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत। आपण पाहतोय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित आहेत। सोबतच पाठ पवार आणि जय पवारही स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीचे इतर नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीचा त्यापूर्वी काटेवाडीमध्ये त्यांनी निवासस्थानी दाखल झाल्या। निवासस्थानी अजितदादांच्या प्रित्यर्थ जे झाड लावलेलं आहे त्या झाडाला त्यांनी पाणी घातलं, त्यानंतर गोमातेचं दर्शन घेतलं, तसंच मारुती रायाचं दर्शन घेऊन ते आता थेट दादांच्या स्मृतीस्थळावर उपस्थित आहेत। आपण पाहतोय सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतात। तर अर्ज भरण्याआधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित आहे। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते मंडळी प्रयत्न करतात। स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्या थेट बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत। आपण पाहतोय राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मंडळी सुनेत्राताईंना पाठिंबा देण्यासाठी बारामतीत दाखल झालेले आहेत। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।